न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले। रामदासजी आठवले यांनी सलग 3 वेळेस मंत्रिपदी मिळून NDA सरकारमध्ये हॅट्रिक केली आहे। भारताचे एकमेव विश्वगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातल्या पक्ष पुढे घेऊन जाणारे एक माऊली ते म्हणजे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा नाशिकमध्ये भव्य जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले। या संदर्भातील बैठक आज उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तसेच जिल्हा प्रमुख माननीय प्रकाशजी लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महानगर प्रमुख नारायण गायकवाड यांच्या कार्यालयात संपन्न झाली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा नाशिकचा बालेकिल्ला आहे। या बालेकिल्ल्यापासूनच माननीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार होणार आहे। तसेच मोठ्या प्रमाणात जल्लोष देखील साजरा करण्यात येणार आहे। दिनांक 20 जून 2024 रोजी नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते तसेच आमदार, खासदार, राज्याचे पालकमंत्री दादाजी भुसे तसेच मंत्री छगन भुजबळ, गिरीशजी महाजन हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमासही आयोजन करण्यात आले आहे। यानंतर सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले यांचा जाहीर सत्कार होणार आहे। बघताय काय, ऐकताय काय कार्यक्रमात सामील व्हा असे आवाहन नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांनी केले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवलेचा आम्हाला नव्हे या सर्वांना सार्थ अभिमान आहे की विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी स्थापन केलं त्यांच्या स्वप्नाचा रिपब्लिकन पक्ष हा दिल्लीच्या तख्तावर तिसऱ्यांदा शपथ घेणारा रिपब्लिकन पक्षाचे एकमेव मंत्री आहेत। त्यांचं नाव आहे संघर्ष नायक रामदासजी आठवले। आणि ह्या नेत्याचा सन्मान करावा, ह्या नेत्याला ताकद द्यावी, हिंमत द्यावी, बळ द्यावी, या प्रामाणिक उद्देशानं नाशिक जिल्हा हा चळवळीचा बालेकिल्ला आहे। तो नाशिक जिल्ह्याच्या वतीनं, उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। तो फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं नाही तर तो महायुतीच्या वतीनं, त्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि मित्र पक्षांच्या वतीनं हा आयोजित केलाय। ह्या सत्कार समारंभाला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय दादाजी भुसे असतील, अन्नधान्य पुरवठा मंत्री कार्यसम्राट माननीय छगनरावजी भुजबळ साहेब असतील की संकट मोचन सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या सोबत महायुतीचे आमदार, महायुतीचे उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातील खासदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे। गुरुवार दिनांक 20 जून 2024 दुपारी 4 वाजता महाकवी कालिदास कला मंदिर येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। हे सर्व नियोजन आम्ही एका दिलाने, एका ताकदीने, एका हिमतीने करतोय। पण दुर्दैवाने सांगतो, जरी हा नाशिक जिल्हा चळवळीचा बालेकिल्ला असेल तर त्या बालेकिल्ल्यामध्ये काही खंद्या सहकार्यांच्या, खंद्या सवंगडीची आमच्यासारख्याला ताकद आहे, बळ, हिंमत आहे। त्यापैकी घोटी खंबाळे येथील सरपंच व ग्रामीण युवक अध्यक्ष कालकथित मंगेश रोकडे, पॅन्थर चळवळीपासून हिंमत, ताकद देणारे गोरवडी येथील सुनील लक्ष्मण कांबळे, निफाड तालुक्याचे भूमिपुत्र व निफाड तालुक्याचे तालुका अध्यक्ष कालकथित महेंद्र साळवे व ओझरचे रवींद्र जाधव हे दिवंगत झालेत। यांना सुद्धा ह्या चळवळीमध्ये चांगल्या पद्धतीने यांनी योगदान दिलंय। त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करावं, त्यांना आदरांजली व्यक्त करावी, ह्याही प्रामाणिक उद्देशातून त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्याचा सुद्धा आठवले साहेबांनी आम्ही प्रयत्न करतोय। ह्या सर्व सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये जे आम्हाला ताकद देतात, बळ देतात, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की होय, संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी रामदासजी आठवले साहेबांनी परिपूर्ण केलेली आहे।
आजही करतील, उद्याही करतील. आम्ही कोणाही बरोबर जरी युती केली, निळ्या झेंड्याचा सैनिक म्हणून आम्ही ज्या जिद्दीनं काम करतो, त्या संघर्ष नायकाचा सत्कार सोहळा पुनश्च सांगतो, गुरुवार दिनांक 20 जून 2024 दुपारी 4 वाजता महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे आयोजित केलाय. बघताय काय, ऐकताय काय, आपण पण यात सामील व्हा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. या बैठक प्रसंगी प्रकाशजी लोंढे, महानगर प्रमुख नारायण गायकवाड, PL ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्यभूषण भाई लोंढे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल भाई पगारे, नाशिक शहराध्यक्ष अर्जुन नाना पगारे, तसेच दीक्षाताई लोंढे, मनालीताई जाधव, विनोद जाधव, समीर भाई शेख, संतोष कटारे, प्रशांत जाधव, रामबाबा पठारे, कलीम सय्यद, संतोष कटारे, प्रदीप नाना गांगुर्डे, समाधान जाधव, भारत निकम, प्रशांत करपे, अजय सोनवणे, राजू जाधव, बाळासाहेब सोळसे, नयनाताई वाघ, मनीषा बोडके आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.